गावात सगळं आलबेल होतं। मारुती देवऋषी बारकूला मंत्र तंत्र करत होता। 8-15 दिवस ज्या शेतात बारकूची आणि भूताची कुस्ती झाली तिथं मारुती दारूची बाटली, गांजा, चिलीम, कोंबडं, अंड्याच्या पोळ्या, भजी, भाकर बारकूवरून उतरून ठेवू लागला। जसजशी भूताची एक मागणी पूर्ण व्हायची तसं भूत वेगळी मागणी करत होतं। तिखट खाऊन कंटाळा आल्यावर भूतानं श्रीखंडपुरी, पुरणपोळी, आमटी, कुरडईवर यथेच्छ ताव मारला। शेवटी झाडाला सोडताना गाडी भाडं 151 रुपये मागू लागलं। तशी बनी मारुतीला म्हणाली, काय मारुती भाऊ, भूत काही एसटीने जातात वय? बनू वहिनी, काय असतं या? त्यांना न्यायला भूताची एसटी असती या। म्या बघितली, एकदा घाटात एसटी पडून आतली समधी माणसं मेली, त्यांची भूत झाली आणि ती एसटी त्यांनी सोडलीच नाही। ड्रायव्हर कंडक्टर बी भूतच झाले। तवापासनं कुठली बी भूत किती बी लांब जायला लागली एसटीनं, ती एसटी माणसाला दिसत नाही। जेव्हा दिसती तेव्हा एसटी भूत खऱ्या एसटीचं रूप घेतात। फळं जेवणात डिझेल घेतात, त्यासाठी पैक द्यावं लागतात, नाहीतर झाडाला सोडत नाही भूत। बनीनं सगळं ऐकल्यावर मनात म्हणाली, मेल्यावर आपण बी भूतच व्हावं। आपल्या पण इच्छा असतीलच की। सध्या पैक दिल्या बगैर सुटका नाही। नवरा बारकू ऐकण्यात आहे, नाहीतर नसतं दिलं पैक। असा मनात विचार करून तिनं मारुतीला 151 रुपये दिले। आडगावची वाट मळईतूनच जात होती। त्या वाटेने मारुती देवऋषी सोडून कोणी फिरकायला तयार नव्हतं। भूतांच्या भीतीनं लोकांनी मळईला वळसा घालून जाणारी दुसरी लांबची वाट पत्करली होती। बारकूच्या ताटातही अंड्याच्या पोळ्या, चमचमीत मटण, भजी वाढलं जात होतं। गोडधड हे मिळू लागलं। बारकूला हळूहळू बाळसं येत होतं। बारकूची पोरही मजेत होती। बनीचा आवाज दबला होता हे समज करण्यात तिला कर्ज झालं। बंधाऱ्याच्या कामावर जाणारे लोकही पोटा पाण्याची सोय गावातच झाली म्हणून खुश होते। उन्हाळा सरून पाणकळ सुरू झाला। पाऊस धोधो कोसळला। नदी नाले तुडुंब झाले। विजयच्या रानातलं धरणही भरून गेलं। पाणी सांडव्यातून ओसंडू लागलं। एक दिवशी ग्रामसभा भरली अन पाणी पुजायचा ठराव झाला। मारुती देवऋषी आता मळईत राहायला आला। तिकडची शेती त्यानं स्वस्तात पदरात पाडून घेतली होती। मळईला लोक आता भूताचा मळा म्हणू लागले। बारकूचे मळईत जाणे येणे सुरू झाले। तशी बनी काळजीत पडली, पण नंतर निर्धास्त झाली। मारुतीने भूताचा बंदोबस्त वेताळबुवाचे देऊळ बांधून केला होता।